विद्यार्थी मित्र या व्हिडिओमध्ये आपण MPSCच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट माहिती बघणार आहोत। तर बघा मित्रांनो, महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षेनंतर जी कर सहाय्यक व लिपिक आणि टंकलेखक पदाची कौशल्य चाचणी होती मित्रांनो, त्याबाबतची ही खूप महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो। त्याचे प्रवेशपत्र हे अपलोड झालेले आहे आणि त्या व्यतिरिक्त सुद्धा एक महत्त्वाची सूचना MPSC म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आपल्याला देण्यात आली मित्रांनो। व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो, कुठेही स्किप करू नका। नमस्कार मित्रांनो, माझं नाव भूषण, आपली नोकरी.com या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। आणि मित्रांनो, मी डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही टाकून ठेवली मित्रांनो, ते सुद्धा जॉईन करून घ्या, कारण त्या टेलिग्राम चॅनलवर आपण आपले नवनवीन अपडेट व्हिडिओ आणि जे प्रसिद्धीपत्रक येतात किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे हॉल तिकीट त्याच्या लिंक्स येतात त्या आपण त्या चॅनलवर अपलोड करत असतो मित्रांनो। तर बघा मित्रांनो, ही अपडेट काय आहे। हे प्रसिद्धीपत्रक महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 24 जून 2024 रोजी म्हणजेच आजच उपलब्ध करण्यात आले मित्रांनो। तर विषय काय बघा मित्रांनो, टंकलेखन कौशल्य चाचणी 2023च्या प्रवेशपत्राबाबत। तर पुढे बघा मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 1 ते 13 जुलै 2024 रोजी नियोजित लिपिक टंकलेखक 2023 व कर सहाय्यक 2023 या संवर्गाचे टंकलेखनाचे कौशल्य चाचणीचे प्रमाणपत्र हे उमेदवारांच्या ऑनलाईन अकाउंटमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। तर बघा मित्रांनो, तुमचे जे ऑनलाईन अकाउंट आहे mpsconline.gov.in या वेबसाईटवर, त्या वेबसाईटवर तुमचे प्रमाणपत्र हे अपलोड करून देण्यात आले। या व्यतिरिक्त मित्रांनो, यांनी पॉईंट नंबर 3 मध्ये खूप महत्त्वाचा पॉईंट हा आपल्याला सांगितलेला आहे। तर तो काय बघा मित्रांनो, टंकलेखन कौशल्य चाचणीस केलेल्या दिनांकास उपस्थित राहताना उमेदवाराने त्यांची ज्या भाषेतून टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्यात येणार आहे त्या भाषेचे मराठीसाठीचे 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजीसाठीचे 40 शब्द प्रति मिनिट वेगाचे प्रमाणपत्र म्हणजेच मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकापूर्वी म्हणजेच दिनांक 3 नोव्हेंबर 2023 पूर्वी निर्गमित झालेले टंकलेखनाचे प्रमाणपत्राची स्वछायांकित प्रत सोबत घेऊन येणे अनिवार्य आहे। प्रवेशावेळी जमा करणे ही अनिवार्य आहे आणि असं नाही केल्यास अंतिम शिफारसीसाठी त्याचा विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी। तर बघा मित्रांनो, यामध्ये खूप महत्त्वाचा अपडेट पॉईंट त्यांनी सांगून दिला आहे मित्रांनो। तुम्हाला 3 नोव्हेंबर 2000 पूर्वी तुमच्याकडे 30 शब्द प्रति मिनिट मराठीचे किंवा 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। आता तुम्ही ज्यावेळेस ऑनलाईन अर्ज भरला मुख्य परीक्षेसाठी त्यावेळेस त्यांनी विचारलं होतं मित्रांनो, तुम्हाला मराठीमधून टायपिंग टेस्ट द्यायची का इंग्लिशमधून टायपिंग टेस्ट द्यायची, या दोघींपैकी मधून आपण कोणता तरी एक पर्याय निवडला असेल, त्या पर्यायाचे तुम्हाला प्रमाणपत्र सादर करणे हे अनिवार्य केलेले आहे मित्रांनो। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत हे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य करण्यात आले मित्रांनो, त्यामुळे काळजी घ्या मित्रांनो। प्रवेशपत्र व स्वसाक्षांकित केलेले तुमचे प्रमाणपत्र सोबत तुम्हाला घेऊन जायचे मित्रांनो आणि ते तुम्हाला जमासुद्धा करावे लागणार आहे मित्रांनो। अशा प्रकारची ही अपडेट होती। तुम्हाला प्रसिद्धीपत्रकाबाबत कुठल्याही प्रकारची शंका असेल तर मित्रांनो खाली कमेंट करा मित्रांनो, मी लवकरात लवकर रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल आणि कोणतीही अडचण असेल तर मित्रांनो खाली कमेंट करा मित्रांनो।